अध्यक्ष महोदय, आम्ही ज्या भागातून येतो तो मराठवाडा आणि विशेषतः जालना जिल्हा, या जालना जिल्ह्यामध्ये कधी खूप जास्त पाऊस तर कधी खूप अल्प पाऊस अशा प्रकारची स्थिती कायम निर्माण होत आलेली. अध्यक्ष महोदय, निसर्गाचा हा लहरीपणा आता काय नवीन राहिला नाही. अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळं या सर्व लहरीपणाचा परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनावरती किंवा त्याच्या संपूर्ण परिस्थितीवरती अत्यंत दूरगामी परिणाम करणारा हा लहरीपणा निश्चितपणे या ठिकाणी आहे. कधीतरी पीक चांगलं येतं अध्यक्ष महाराज, तर पिकाला भाव राहत नाही. माननीय दादांनी आता सांगितलं. आणि कधीतरी पीक कमी आलं तर तीच परिस्थिती पुन्हा राज्यामध्ये निर्माण होती. कापूस, सोयाबीन या संदर्भात सर्व बोलले अध्यक्ष महोदय. आम्ही आज सकाळपासून सांगतोय की नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करा, CCIचे खरेदी केंद्र सुरू करा. मी तुमच्या समोर आमचे मित्र मंत्रीजींनी मला एक पेपर कटिंग पाठवली, तुम्हाला पाठवतो अध्यक्ष महोदय, की ज्या पद्धतीनं अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं हे प्रशासनातले अधिकारी ज्या पद्धतीनं काम करू लागलेले अध्यक्ष महोदय, ते शेतकऱ्यांच्या मुळावरती जीवावरती उठलेले या ठिकाणी आम्हाला दिसतात. अध्यक्ष महोदय, यामध्ये आम्हाला बदल करण्याची गरज आहे. आम्ही निश्चितपणे आज शेतकऱ्यांचा आवाज म्हणून आम्ही या ठिकाणी उभा आहोत. आम्ही आमच्या डोळ्याने उद्ध्वस्त होणारा शेतकरी पाहू शकत नाही. अध्यक्ष महोदय, मायबाप सरकारला आम्ही विनंती करणार आहे आपल्या माध्यमातून की अशा या बिकट परिस्थितीमध्ये नियम वगैरे सर्व बाजूला सारून या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याची गरज आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय शिंदे साहेब, माननीय दादा 31,000 कोटीपेक्षा अधिकचं पॅकेज त्यांनी जाहीर केलं, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. पण महाराज अध्यक्ष महोदय, या अनुदानाच्या बाबतीत जी दिरंगाई होती, जे काही कागदी घोडे नाचवले जातात अध्यक्ष महोदय, किंवा ज्या काही अटी याचिक लावल्या गेलेल्या आहेत, या संदर्भाने बाहेर गेल्यानंतर प्रेस आम्हाला विचारते, लोक आम्हाला विचारतात, आम्हाला खाली पाहावं लागतं अध्यक्ष महोदय की किती लोकांच्या खात्यावरती पैसा गेला. अध्यक्ष महाराज, माझ्याकडं रेणुका कोकाटे पीरकल्याण गट क्रमांक 487 यांच्या खात्यात अजून एकही पैसा गेला नाही. अध्यक्ष महोदय, कसं उत्तर द्यायचं दादांनी, आम्ही सरांनी, आम्ही कसं लोकांना उत्तर द्यायचं? हे जातील, हे सत्य आहे. परंतु वेळच्या वेळी नाही गेला अध्यक्ष महोदय, तर या टीकेला आम्हाला सामोरं जावं लागतं. अध्यक्ष महोदय, या संदर्भाने सरकारने अत्यंत महत्वाची भूमिका बजावणं अत्यंत गरजेचं. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, 50 वर्षामध्ये असा पाऊस मी तरी माझ्या 65 वर्ष वयाच्या मध्ये 50 वर्षामध्ये मी असा पाऊस अध्यक्ष महोदय मी बघितला नाही. एवढा भीषण पाऊस, अवेळी पडणारा पाऊस, एका वेळेस पडणारा पाऊस हा बघितला नाही अध्यक्ष महाराज. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्याकडे वागरल सरकार आहे अध्यक्ष महाराज. वागरल सरकार तुम्ही आपण काय करतो अध्यक्ष महाराज, की जे हवामान स्वयंचलित केंद्र आहे, या स्वयंचलित केंद्राचा आधार घेतो, पाऊस किती पडला याची नोंद घेतो. अध्यक्ष महाराज, वागरळ या सर्कलमध्ये, त्या स्वयंचलित केंद्रामध्ये कोणीतरी त्यामध्ये माती टाकली किंवा कोणतरी बिघाड झाला म्हणून तिथं पावसाची नोंदच झाली नाही. अध्यक्ष महाराज, मी त्या दिवशी त्याच भागात होतो. अध्यक्ष महाराज, पुराचा सामना करत होतो. तहसीलदार होते, कृषी अधिकारी होते, सर्व होते. नदी नाल्या तुडुंब भरल्या होत्या. लोकांना वाचवायचा प्रयत्न आम्ही करत होतो.
तिथं पावसाचं प्रमाण किती दाखवलं? अत्यंत अल्प प्रमाण दाखवलं आणि तिथंच विमा कंपन्याचं फावतं अध्यक्ष महोदय. तत्कालीन परिस्थितीमध्ये आम्हाला सांगितलं गेलं त्या भागात पाऊस पडल्यामुळे आमचा कल्याणचं धरण एका दिवसामध्ये काही तासामध्ये भरलं अध्यक्ष महाराज. परंतु तिथला गट किंवा वाघरळ सर्कल हे विम्यामध्ये बसतं नाही, कारण की विमा कंपनी म्हणते की 70% तुमच्या 69%च पडलं, 1% तुम्हाला धरता येत नाही. मग अशा कंपन्यांवरती चाप आणण्याची गरज निश्चितपणे या ठिकाणी अध्यक्ष महाराज आम्हाला सांगितलं गेलं. कृषी अधिकाऱ्याने रिपोर्ट दिला, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदाराने रिपोर्ट दिला, जिल्हा कृषी अधिकाऱ्याने रिपोर्ट पाठवला वरती की या मंडळामध्ये पाऊस जास्तीचा झाला. तरी ते मंडळ ग्राह्य धरल्या गेल्याने अध्यक्ष महाराज त्या 18 गावांनी काय 18-20 जे काय गाव असतील त्या गावांनी काय चुकले अध्यक्ष महाराज? माझी आपल्याला विनंती अध्यक्ष महाराज, तुम्ही निर्देश दिले पाहिजेत. तुम्ही निर्देश अध्यक्ष महोदय दिले पाहिजेत. सर्व अधिकारी खालचे म्हणतात की पाऊस जास्तीचा पडलेला आहे. मग या विमा कंपन्याला कोणी सांगायचं अध्यक्ष महाराज? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय कृषी मंत्र्यांनी, माननीय आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांनी या संदर्भाने यांना बोललं पाहिजे अध्यक्ष महाराज. माझ्याकडचं कळवंची असेल, न्हावा असेल, वरुड असेल, नंदापूर असेल, हे सर्व द्राक्ष बागायतदार लोक आहेत अध्यक्ष महाराज, आणि हे सर्व लोक यामध्ये इफेक्टेड झाले. त्यामुळे या सर्व गावामध्ये एक तर द्राक्षाचा विमा आपण किती भरून घेतो? 19,000 रुपये विमा, द्राक्षाचा विमा आपण या ठिकाणी भरून घेतो अध्यक्ष महोदय. आणि त्यांना मिळाला किती? माझ्या माहितीप्रमाणे त्यांना विमा मिळाला 6,000च्या पेक्षा आपण 19,000 भरून घेतो, त्यांना 7,486 रुपये मिळाला अध्यक्ष महाराज. लाखो रुपयाचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं. त्यांनी विमा भरला अध्यक्ष महाराज हेक्टरी 19,000 रुपये आणि त्यांना मिळाले केली 7,486. ही शेतकऱ्याची थट्टा नाही अध्यक्ष महाराज? कशासाठी पोसायच्या अध्यक्ष महाराज या कंपन्या? कशासाठी आपण त्यांना बघायचं? ज्या पद्धतीने आम्ही त्या भागातल्या शेतकऱ्याला सांगितलं, अधिकाऱ्याने सांगितलं, जिल्हाधिकारी बोलले की बाजूचं मंडळ आपण या ठिकाणी ग्राह्य धरू, कारण की संपूर्ण जिल्ह्यात तेवढा पाऊस पडला होता. माझी आपल्याला विनंती, आपल्या माध्यमातून विनंती की बाजूचं मंडळ ग्राह्य धरण्याच्या संदर्भात मंत्री महोदयांनी आदेशित करावं, कारण की तहसीलदारापासून तर सर्व अधिकारी सांगतात की इथं पाऊस पडलेला आहे. माझी आपल्याला हात जोडून विनंती अध्यक्ष महाराज की या संदर्भाने आपण निर्णय घेतला पाहिजे अध्यक्ष महाराज. आज जालना जिल्ह्यामध्ये पिकं वाहून गेली, घर वाहून गेलीत. या सर्व संदर्भामध्ये अत्यंत काळजीपूर्वक पाहणी करून आम्ही या संदर्भात रिपोर्ट पाठवला. तो जशाच्या तसा रिपोर्ट या ठिकाणी मान्य केला पाहिजे अध्यक्ष महाराज. आमचं शहर हे लोखंड वितळून या देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरला हातभार लावण्याचा काम करतं अध्यक्ष महाराज. सलिया निर्माण करणारा आमचा जिल्हा अध्यक्ष महाराज. राज्याच्या आणि देशाच्या GDP मध्ये हातभार लावणारा आमचा जिल्हा अध्यक्ष महाराज. तुम्हाला कल्पना आहे? आणि मग एवढ्या मोठ्या पद्धतीने देशाच्या आणि राज्याच्या GDPला हातभार जिल्हा लावेत असेल तर मग त्या जिल्ह्यावरती वक्र नजर कशी अध्यक्ष महाराज आपल्याला करता येईल? मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज की 29,342 क्षेत्र पाण्याखाली गेलं. 10,872 हेक्टर क्षेत्रफळ जालना तालुक्यात थेट नुकसान झालं. 3 तलावाच्या भिंती फुटल्या, 42 गावातील रस्ते वाहून गेले, 400 ते 700 घराचे संपूर्ण अंशतः नुकसान झाले. कापूस, सोयाबीन, द्राक्ष पूर्णपणे पाण्यात गेले अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय 400 कोटी रुपये नुकसान भरपाई आमच्या जिल्ह्याला मागणी आम्ही केली अध्यक्ष महाराज. आणि आज जालना तालुक्याला हवे फक्त 125 कोटी अध्यक्ष महाराज. प्रत्यक्षामध्ये किती मिळालं? 40% सुद्धा सभागृह थक्क होईल. 40% सुद्धा आम्हाला या ठिकाणी मिळालं नाही अध्यक्ष महोदय. जालना तालुक्यामध्ये 10,872 हेक्टर नुकसान असूनही केवळ 23% प्रकरणाला मंजुरी आत्ता या ठिकाणी या वेळेला आपण या ठिकाणी केलेली आहे. PG ड्रोन 1 या ड्रोनचा सर्वे 64% प्रलंबित आहे. विमा कंपन्याने 52% दावे तांत्रिक कारण सांगून
रोखलेले अध्यक्ष महोदय. वाघरूळ सर्कलचं हेच आहे अध्यक्ष महोदय सांगितल्याप्रमाणे. प्रजन्य मापक यंत्र खराब झालं म्हणून तिथं संपूर्ण रोखला गेला अध्यक्ष महोदय. त्यामुळे माझी निश्चितपणे आपल्याला विनंती आहे की या संदर्भाने आपण तातडीनं कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे. ड्रोनच्या सर्वेचा विनोद बघा अध्यक्ष महोदय. काय शेतकऱ्यांनी पंचनामे अपलोड केलेत, मदत मात्र डाउनलोड होत नाही. ड्रोन हवेत उडत आहे पण तो खाली मदतीचं काय अध्यक्ष महाराज. शेतकरी म्हणतो आमच्या जीवावरती सरकार आहे, आम्ही जगलो मेलो याचा विचार या अधिवेशनात झाला पाहिजे. हा आक्रोश नाही अध्यक्ष महाराज. ही जिल्ह्यातली जळजळती स्थिती आहे आणि या स्थितीवर निश्चितपणे इथूनच उपाययोजना होऊ शकतात हे मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, विमा कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या संदर्भात आता ही वेळ आलेली आहे आणि आपण जर आत्ताच नाही त्यांना रोखला अध्यक्ष महाराज तर निश्चितपणे मोठ्या नुकसानीला आम्हाला तोंड द्यावं लागणार अध्यक्ष महाराज.